प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करू. सर्व सामर्थ्य परमेश्वर देव पराण्याच्या राजा प्रभूंचे प्रभू, या सुंदर समयी वचन सांगण्याची संधी दिली. तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. लागणार ज्ञान तू दे बाप्पा, लागणारी शक्ती तू दे. होरे तुझ्या नावाचं गौरव. तुझ्याच गोड आणि पवित्र नावात प्रभू येशूच्या नावात मी प्रार्थना केली म्हणून ते आमेन. शब्द पहिला झाला, दुसरा झाला, आता शब्द आहे तिसरा. यहोवाचा 19वा अध्याय आणि 26वे वचन. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा, हा तुझा मुलगा. मग त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. आमेन. यहोवाचा 19वा अध्याय आणि 26 वचन मध्ये, मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून म्हटले, बाई पहा, हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्यावेळेस जी आईची उपमा होती व जे आईचा त्याच्या आईवर त्याचं जे प्रेम होतं, पण त्यांनी इथं ते व्यक्त केलेलं नाही आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्याकडे पाहून म्हणाला, का ही तुझी आई, व त्याच्या आईकडे पाहून म्हणाला, बाई हा तुझा मुलगा. पण प्रभू येशू ख्रिस्त ह्या वचनातच नाही म्हणलेला, याच्या अगोदर पण प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला आहे. आपण पाहू यहोवाचा 2रा अध्याय 4 वचन. येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा काय माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. आमेन. काना गावामध्ये लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये सर्वजण आलेले होते. येशूही तिथं होता, येशूचे शिष्यही तिथं होते. तर तुम्ही ते अध्याय सर्व वाचलेलंच आहे, तुम्हाला माहितीच आहे काना गावाची स्टोरी. तर येशू तिथं होता, त्याचे शिष्यही पण होते. तिथं द्राक्षरस संपला. प्रेज द लॉर्ड. काय झालं तिथं? एखाद्या लग्नामध्ये जेवण संपल्यावर काय होतं? गडबड होती. तसं तिथं द्राक्षरस संपला. त्यानंतर येशू तिला म्हणाला, बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध? प्रभू येशू ख्रिस्ताने इथं पण काय शब्द वापरलेले? बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध? इथं आई शब्द वापरलाय का? प्रेज द लॉर्ड. मत्तई याचा 12वा अध्याय आणि 46 वचन वाचलं. मग तो लोक समुदायाबरोबर बोलत असता, पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्या बरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई व आपले भाऊ आपणा बरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? आमेन. मग तो लोक समुदायात बोलत असता, पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्या बरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे होते. त्याने जे बाहेर उभे होते, त्याची आई त्याचे भाऊ, ते काय म्हटले, ते बाहेर जे का माणूस असेल किंवा व्यक्ती असेल, जा आणि येशूला सांगा का तुझी आई आणि तुझे भाऊ तुला बोलण्यासाठी बाहेर उभे आहेत, किंवा त्याला बाहेर घेऊन ये, असं काहीतरी बोलले असतील. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई व आपले भाऊ आपणा बरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? इथं प्रश्नचिन्ह आहे. सांगणाऱ्याला त्यांनी किती सुंदर वचन दिले बघा, कोण माझे आई व कोण माझे भाऊ. आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, माझी आई व
माझे भाऊ, कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ व तोच माझी आई. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्या लोकसमुदायामध्ये पण म्हणला का नाही का, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ. पण त्याच्या खाली जर आपण जर वाचलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने फार सुंदर असं उत्तर दिलं. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ व बहीण व आई. जो प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आहे, जो आपल्या सर्वांचा पिता आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे जे आपण वागत आहोत व करत आहोत व चालत आहोत, प्रभू येशू ख्रिस्त म्हणलेला आहे, तोच माझा भाऊ व तोच व माझी बहीण व माझी आई. त्यानंतर लूक याचा 8वा अध्याय 19 वचन वाचतो. त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, परंतु दाटीमुळे त्याच्याजवळ येता येईना. तेव्हा त्याला सांगण्यात आले की तुझे आई व तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत. त्याने त्यास उत्तर दिले, हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी पण लोकसमुदाय होता. त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, परंतु दाटीमुळे व गर्दीमुळे त्यांना आत जाता आले नाही. तेव्हा त्याला सांगण्यात आले की तुझी आई व तुझे भाऊ तुला भेटण्यास इच्छेने बाहेर उभे आहेत. त्याने त्याला उत्तर दिले. प्रभू येशू ख्रिस्तानी इथं पण उत्तर दिलेलं आहे, हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व तेच माझे भाऊ आहेत. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आपण पहिल्या वचनामध्ये जर पाहिलं तर आपण यहोवाच्या 19वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. त्यांनी जी त्याच्या आईवर प्रभू येशू ख्रिस्ताचं जे प्रेम होतं ते इथं त्यांनी दाखवलेलं नाही आहे, पण त्यांनी त्याच्या आईला, त्याच्या लाडक्या शिष्य त्याच्या आईला तो म्हटला, त्या शिष्याला म्हटला का आजपासून ते त्या शिष्याची आई झाली व ते शिष्य त्या आईला घरी घेऊन गेले. आमेन. तर परमेश्वराच्या नावाला धन्यवादित असो. पास्टर बोलले का नाही का, जगातलं काही उदाहरण देऊ नको, तर बोलण्यासाठी भरपूर काही आहे आणि उदाहरणं देण्यासाठी पण भरपूर आहेत. एक पास्टरांचं वचन ऐकलं मी यूट्यूबला, ते बोलले का नाही का अधिकारी, एखादा IPS अधिकारी, एखादा PSI अधिकारी, त्याची जर सही लागत असेल तर आपण त्याची सही घेणार, त्याच्या आईची सही घेणार आहे का? नाही. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. वाचलेले वचन आशीर्वाद करू. आपण प्रार्थना करू. सर्व सामर्थ्य परमेश्वर देव बाप्पा, प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद दिले बाप्पा. जे काही वचन सांगितले आहे बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद दिले बाप्पा. काही चुकलं असेल तर क्षमा कर. तुझ्या नावाचं गौरव. आमेन.